आपण मागच्या 3 एपिसोडमध्ये झालेल्या चर्चेचा सारांश आपण समजून घेत आहोत. आपण समजून घेतलं, की आपल्या ताटामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आहे. कशामध्ये आहे? तुमच्या चपातीमध्ये आहे, ज्वारीच्या भाकरीत आहे, भातात आहे, तुमच्या इडली, डोसा, पोहा, त्याच्यानंतर तुमचे चहामध्ये टाकणारी साखर, ढोकळा, ब्रेड, पिझ्झा जे काही तुम्ही घेताय, त्या असे पदार्थांची लिस्ट पाहिली, जाणून घेतलं, की कशात साखर असते आणि ती कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण होतं आणि हे ग्लुकोज पेशीपर्यंत तेव्हाच पोहोचू शकतं जेव्हा इन्सुलिन आहे. हे आपण जाणून घेतलं आणि जेव्हा आपण ज्या प्रमाणात साखर घेत आहोत, कार्बोहायड्रेट्स घेत आहोत, ते ग्लुकोज जेवढं तयार होतं ऊर्जा बनवण्यासाठी फार कमी प्रमाणात आपल्याला लागतं. आपण बाकीचं ग्लुकोज तसंच स्टोअर राहतं पेशीमध्ये आणि आपलं शरीर त्या एक्स्ट्राच्या ग्लुकोजला ग्लायकोजनच्या आणि फॅटच्या स्वरूपात स्टोअर करायला सुरू करतं आणि आपण लठ्ठ वगैरे व्हायला लागतो. इतर कॉम्प्लिकेशन तयार होतात आणि मग टाइम बाय टाइम हे जर असंच राहिलं तर असा गच्चपणा आपल्या पेशीमध्ये येतो आणि मग बाहेरून येणारे जे काही इन्सुलिन आहे किंवा ग्लुकोज आहे त्यांना आतून काय करायला लागतं, सेल्स हे रेजिस्ट करायला लागतात, विरोध करायला लागतात, इन्सुलिनला रिसीव्ह करत नाहीत आणि त्या प्रोसेसला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. आणि इन्सुलिनच जर आत गेला नाही तर रक्तातली साखर ही तशीच कायम राहते आणि मग रक्तातली साखर चांगल्या पद्धतीने वाढून यायला सुरुवात होते आणि आपल्या लघवीमध्ये पण साखर डिटेक्ट व्हायला सुरू होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं, की जर ऑक्सिजनच्या शिवाय अशी गर्दी झाली पेशीमध्ये, तर साखर चांगल्या पद्धतीनं तयारच होऊ शकत नाही. सॉरी, एनर्जी तयार होऊ शकत नाही. कारण ऑक्सिजन सर्क्युलेशनसाठी जागाच नाहीये सेल्समध्ये. तर काय होणार? जवळपास 20 स्टेप्स लागतील एनर्जी बनवण्यासाठी आणि त्यासाठी आणि तेवढे 20 स्टेप्स घेऊन फक्त 2 युनिट एनर्जी बनेल. म्हणजे खूप सारी मेहनत घेऊन कमी एनर्जी बनते. तुम्हाला ह्या सगळ्या विदाऊट ऑक्सिजनच्या प्रोसेसमध्ये जेव्हा हे सगळं काही तुमच्या सेल्समध्ये आमसंचय होतो, टॉक्सिन्स जमा होते, त्यावेळेसची घटना आहे. त्यानंतर जर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात असेल, व्यवस्थित विपुल प्रमाणामध्ये खेळतं वातावरण तुमच्या सेल्समध्ये असेल, बॉडी डिटॉक्स असेल, हेल्दी ॲटमॉस्फिअर आपण जेव्हा क्रिएट करू, तेव्हा त्याच प्रोसेस, एनर्जीज बनवण्याची प्रोसेस ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये काय होईल? जिथं 20 स्टेप लागू लागल्या होत्या, तिथं 8 स्टेप्समध्ये 32 युनिट एनर्जी तयार होते. 20 स्टेपमध्ये 2 युनिट एनर्जी विदाऊट ऑक्सिजन. विथ ऑक्सिजन काय होईल? फक्त 8 पायऱ्यामध्ये 32 युनिट एनर्जी. कमी मेहनतीत जास्त ऊर्जा निर्माण करणं हे शरीराचा स्वभाव आहे. पण त्या स्वभावाला विकृत करण्याचं काम हे आपल्या लाईफस्टाईलनं, आपल्या जीवनशैलीनं, आपल्या आहारानं केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण डायबिटीज म्हणून पाहत आहोत. मग रक्तातलीच साखर मॅनेज करणे, रक्तातलीच साखर कमी करण्यासाठी मेडिसिन घेतला तर तुमची साखर ही म्हणजे डायबिटीज जो जो आहे तो परमनंटली बरा होत नाही. त्यासाठी योग्य मॅनेजमेंटची आवश्यकता असते. आता आपल्या खाण्यामध्ये काय बदल करावं, आपलं जीवनशैली कशी असावी याबद्दलचं राईट आम्हाला जे वाटतं ते आम्ही तुमच्यासोबत गाईड करणार आहोत येणाऱ्या सेशनमध्ये. कारण बऱ्याच जणांचे डाउट्स आहेत. कोणी म्हणतं की 2 टाईम खा, कोणी म्हणते थोड्या-थोड्या वेळाने खा, कोणी म्हणते भाकरी खाऊच नका, कोणी म्हणते खा. तर याच्या मागचं काय-काय सत्य आहेत त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, डायबिटीज हा पूर्णतः बरा होऊ शकतो. त्याला फक्त गरज आहे योग्य गाईडन्सची आणि स्वतःच्या समर्पण भावनेची, शिस्तची. एकदा डिसिप्लिन लावलात आणि त्या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट करायला लागलात, ज्या गोष्टी तुम्ही माहीत करून घेतलात, तुम्हाला अवघ्या 3 दिवसात, 7 दिवसात, 9 दिवसात, 15 दिवसामध्येच तुमच्या शरीरामध्ये खूप बदल झालाय. रक्तातली साखर कमी झाली, इन्सुलिन घेणं बंद करावं लागत आहे बाहेरून. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभव घ्याल. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाउट्स असतील तर कमेंटच्या द्वारे तुम्ही विचारू शकता. अजून कुठल्या आजारावरती तुम्हाला अशा पद्धतीने जाणून घ्यायचं आहे ते पण तुम्ही सुचवू शकता आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.